नवीन कर्जमाफी जाहीर होणार अशी चर्चा सुरू आहे, पण यावेळेस जे घडणार आहे ते इतिहासात कधीच घडलं नाही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मोनिका. आज आपण एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र सरकारची नवीन कर्जमाफी योजना लवकरच जाहीर होणार आहे, पण या योजनेमध्ये हजारो शेतकरी वगळले जाण्याची शक्यता देखील आहे. होय, ही माहिती खूप गंभीर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आजचा व्हिडिओ पूर्ण बघायलाच हवा. सुरुवातीला हे समजून घेऊया की शासनाने सर्व बँकांकडून कर्जदारांची माहिती मागवायला सुरुवात केली आहे, पण खरी समस्या इथेच सुरू होते. कारण बँकांना फक्त 30 जून 2025 पर्यंत थकबाकी असलेले आणि 2020 ते 2025 दरम्यान नियमित कर्जफेड असलेले शेतकरी यांचीच माहिती पाठवायला सांगितली आहे. म्हणजेच जे शेतकरी 2026 मध्ये आर्थिक अडचणीत आले, दुष्काळामुळे किंवा पावसामुळे थकबाकी झालेत, त्यांची माहिती या योजनेत समाविष्टच नाही. कोण बाहेर पडणार तेही सांगते. 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ, पिकांची हानी, बाजारात भाव पडणं या परिस्थितीमुळे अनेक शेतकरी कर्ज परतफेड करू शकले नाहीत. आता हे शेतकरी 30 जून 2025 नंतर थकबाकी झालेले आहेत, म्हणजेच ते थेट कर्जमाफीच्या यादीच्या बाहेर जाऊ शकतात. याचा सरळ अर्थ असा की हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्याचं नाव पहिल्या यादीत तर नाहीच, पुढील सुधारित यादीत येईल असं दिसत नाही. शासनाने बँकांना 2 विशिष्ट डेटाची मागणी केली आहे. नंबर 1, 30 जून 2025 पर्यंतची थकबाकी, म्हणजे या तारखेआधी तुम्ही कर्ज थकवले असेल तर तुमचं नाव येऊ शकतं. आणि नंबर 2, 2020 ते 2025 दरम्यान नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, म्हणजेच सतत कर्जफेड करणाऱ्यांसाठी कदाचित बक्षीस योजनेप्रमाणे काही लाभ मिळू शकतात, पण 2025 मधील थकबाकी डेटा अजूनही मागवलेला नाही. आता या निकषांमुळे परिस्थिती अधिक गांभीर्याची होऊ शकते. लहान शेतकरी, भुईमुग, सोयाबीन, ऊस किंवा कांदा पिकवणारे ज्यांनी मागील वर्षी नुकसान सहन केलं, त्यांची नावे वगळली जातील. आर्थिक संकटात असलेले आणि कर्ज फेडू न शकलेले शेतकरी कर्जमाफीच्या बाहेर पडतील. विधायक निकष लागू झाले तर कर्जमाफी निवडक शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित राहील. मग आता प्रश्न काय करायचं? सर्वप्रथम तुमच्या बँकेत जाऊन तुमची थकबाकी तारीख तपासा. कर्जफेड रेकॉर्ड प्रिंट करून घ्या. बँकेचा डेटा शासनाला योग्यरित्या पाठवला हे खात्री करा आणि ही माहिती तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचवा. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी म्हणजे आशेचा किरण असतो, पण निकष चुकीचे असतील आणि माहिती अपूर्ण असेल तर मोठा अन्याय होऊ शकतो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच कळवा. धन्यवाद.